नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जे काही आता 2025-26साठी हमी भावानं पीक घेतली जाणार आहेत। त्याच्यामध्ये असेल तुमचं कापूस, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद, मका। 2024-25 मधले जे काही भाव होते, आपल्याला 25 मधले जे काही भाव होते ते तर माहितीच आहेत। सोयाबीनला जर पाहिलं तर 4892 होता, परंतु आता दरवर्षी हमी भाव हे बदलत असतात। तर आता 2025-26 म्हणजे 2025-26चे जे काही भाव असणार आहेत ते नेमकं किती आहेत? सोयाबीनला आता त्याच्यामध्ये काही वाढ झालेली आहे का? हमी भावानं सोयाबीन खरंच विक्री केलं जातं का? तर केलं जातं, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला भाव माहिती असणं गरजेचं आहे। त्या भावाच्या नंतर मग आपल्याला हमी भावानं नोंदणी करण्यासाठी नाफेडवरची ई समृद्धी जी काही पोर्टल असतं त्याच्यावरती नोंदणी करावी लागते। त्यानंतर मग आता ह्या वर्षी तर अत्यंत सुलभ असं पद्धतीनं ते नोंदणी रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कधी तुमचं सोयाबीन विकायचं याचीसुद्धा तारीख घेता येणार आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये पैसेसुद्धा देण्याची हे सुद्धा नियोजन करण्यात येत आहे, असं जे काही पणन मंत्री होते त्यांच्यामार्फत पाठीमागच बैठकीमध्ये सांगण्यातसुद्धा आलेलं आहे। त्याचं नियोजन सुरू आहे। परंतु सध्या हमी भाव काय आहे 2025-26 कॅबिनेटमध्ये जर पाहिलं तर 28 मेमध्ये हे एक त्यांनी प्रेस नोट काढून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। काही सविस्तर भाव ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण भाव तुम्हाला सांगितले जातील। व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। आणि चॅनलला सबस्क्राईब करून जर ठेवलं नसेल तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढची महत्त्वाची माहिती आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती मिळत जाईल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रेस नोट रिलीज केलेली आहे की कॅबिनेट अप्रूव्हल त्यांनी मिनिमम जे काही सपोर्ट प्राईज आहे म्हणजे MSP जी काही खरीप हंगाम 2025-26चा आहे त्याच्यासाठी 28 मे 2025लाच हे प्रेस नोट काढून त्यांनी जे काही MSP असेल ती सांगण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पाहू शकताय की 2025-26मध्ये पेटी म्हणजे जे काय असेल तर भात कॉमन व्हरायटी जी असेल त्याला 2369 भाव असणार आहे। पूर्वी जर पाहिलं तर गेल्या वर्षी 2300 रुपये भाव होता, म्हणजे 69 रुपयांची वाढ झालेली आहे। ग्रेड एचं जर असेल तर 2389 आणि गेल्या वर्षीचा जो भाव पाहिला त्याच्यामध्ये तर 2320 रुपये होता। त्यानंतर जर पाहिलं तर ज्वार आहे, ज्वारमध्ये हायब्रिड जर पाहिलं तर 3699 यावर्षी 2025-26ला भाव असणार आहे। आणि जो काही गेल्या वर्षी जो भाव होता 3371 रुपये गेल्या वर्षीचा भाव होता, त्याच्यामध्ये 328 रुपयाची यावर्षी वाढ झालेली आहे। आणि जे काही मालदंडी जर असेल ज्वारी तर त्याच्यामध्ये 3749 रुपये भाव असणार आहे हमी भाव, आणि गेल्या वर्षी जर पाहिलं तर 3421 होता, त्याच्यामध्ये सुद्धा 328 रुपयाची वाढ झालेली आहे। त्यानंतर बाजरा जर पाहिलं तर 2775 रुपये यावर्षी हमी भाव असणार आहे, आणि गेल्या वर्षी होता 2625, याच्यामध्ये जी काही वाढ होती ती 150 रुपयाची वाढ यावर्षी झालेली आहे। रागी जर पाहिलं तर 4886 रुपये हमी भाव यावर्षी असणार आहे, गेल्या वर्षी 4290 होता, म्हणजे एकूण 596 रुपयाचा वाढ यामध्ये झालेली आहे। मैज म्हणजे मकामध्ये 2400 रुपये यावर्षी भाव असणार आहे, त्याच्यामध्ये गेल्या वर्षी जर पाहिलं तर 2225 रुपये भाव होता, त्याच्यामध्ये 175 रुपयांची वाढ झालेली आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नंतर तूर म्हणजेच तूर गेल्या वर्षी जर पाहिलं तर 7550 रुपये होता, यावर्षी 8000 भाव असणार आहे, म्हणजे 450 रुपयाची वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे। त्यानंतर मूग जर पाहिला तर मुगाचा यावर्षी जो भाव असणार आहे तो 8768 रुपये असणार आहे, गेल्या वर्षी 8682 रुपये होता, तर 86 रुपयाची वाढ झालेली आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नंतर उडीद 7800 रुपये भाव यावर्षी असणार आहे, गेल्या वर्षी 7400 होता, म्हणजे 400 रुपयाची भाववाढ यामध्ये हमी भाव वाढलेला आहे। त्याच्यानंतर मग ऑइल सीड्समध्ये जर पाहिलं तर ग्राउंड नट जर पाहिलं म्हणजे भुईमूग 7263 रुपये यावर्षी हमी भाव असणार आहे, गेल्या वर्षी 6783 रुपये होता, म्हणजे 480 रुपयाची भाववाढ यामध्ये झालेली आहे। त्यानंतर जर पाहिलं तर सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफूल, त्याच्यामध्ये 7721 रुपये हमी भाव 2025-26मध्ये असणार आहे, आणि गेल्या वर्षी म्हणजे त्याच्यामध्ये 7280 रुपये भाव होता, तर 441 रुपयाची हमी भाव याच्यामध्ये वाढ झालेली आहे। त्यानंतर सोयाबीन शेतकऱ्यासाठी जे काही महत्त्वाचं पीक म्हणजे आपलं सोयाबीनच्या हमी भावामध्ये सुद्धा 436 रुपयांची वाढ झालेली आहे, गेल्या वर्षी 4892 रुपये हमी भाव होता, तर यावर्षी 5328 हमी भाव असणार आहे, एकूण 436 रुपयाची वाढ आहे। त्यानंतर जर पाहिलं तर सॅमोन्स म्हणजे तुमचा तीळ जो काही भाव आहे त्याला 9846 रुपये हमी भाव मिळणार आहे 2025-26मध्ये, गेल्या वर्षी त्याला भाव होता 9267 रुपये, म्हणजे एकूण 579 रुपयाची भाव यामध्ये यावर्षी झालेली आहे।
त्यानंतर निगर सीड्स म्हणजे कारळ, जे काय आपलं बारीक चटणीसाठी वगैरे आपण कारळ जे वापरतो त्याला निगर सीड्स म्हणतात. मित्रा कारळ जे काय असतं त्याला 9,537 रुपये हमी भाव मिळणार आहे. गेल्या वर्षी जर पाहिलं तर 8,717 रुपये भाव होता. एकूण ह्याच्यामध्ये 820 रुपये म्हणजे सर्वात जास्त जर हमी भाव कोणाला मिळत असेल तर निगर सीड्स म्हणजे बारीक कारळ जे आहे कारळ, ते कारळ त्याच्यासाठी 820 रुपयाची हमी भाव वाढ झालेली आहे. म्हणून आता 9,537 रुपयाला हे विकलं जाणार आहे हमी भावानं. त्यानंतर मग कापूसमध्ये मीडियम स्टॅपल जर असेल त्याला 7,710 हमी भाव असणार आहे. गेल्या वर्षी याचा 7,121 रुपये भाव होता. एकूण 589 रुपयाची वाढ झालेली आहे. आणि लॉंग स्टॅपल जर असेल त्याच्यामध्ये तर 8,110 रुपयाचा हमी भाव मिळणार आहे. गेल्या वर्षी 7,521 रुपये होता. याच्यामध्ये सुद्धा 589 रुपयांची हमीभाव वाढ झालेली आहे. अशा पद्धतीचे हे हमीभाव 2025-26साठी असणार आहेत. हे 28 मे 2025लाच डिक्लेअर केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही हमीभाव आहेत ते 2025-26साठी आहेत. हे हमीभावानंच तुमचं जे काही सोयाबीन असेल, कापूस असेल तुम्ही विक्री करू शकता. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागतं. सध्या जसं तिला पाहिलं तर कापसाची जी काही असेल, कपास किसान हे जे काही ॲप आहे त्याच्यामार्फत CCIनं डेव्हलप केलेलं ॲप आहे. त्याच्यामार्फत सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहेत. कपासचं कसं करायचं त्यावर आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. कापसाची नोंदणी कशी करायची त्याच्याबद्दलचा व्हिडिओ पहा सविस्तर. आपल्या त्याची लिंक आपण या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत. आणि सोयाबीनची हमीभावानं खरेदी नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन सुरुवात झाल्यावर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.